महाड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी 2 डिसेंबर 2025 रोजी प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारहाण झाली होती। या प्रकरणी विकास गोगावले आणि 29 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। मात्र आरोपी लगेच फरार झाले। त्यानंतर विकास गोगावले यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला, परंतु माणगाव कोर्टाने 2 वेळा आणि मुंबई कोर्टाने 1 वेळा हा अर्ज फेटाळला। यामुळे विकास गोगावले यांची अडचण वाढली आहे। गेल्या 24 दिवसांपासून ते फरार आहेत, तर राष्ट्रवादीचे नाना जगताप देखील फरार आहेत। पोलीस सध्या या फरार आरोपींचा शोध घेत आहेत। महायुती सरकारमध्ये भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे यांच्यात सतत वाद सुरू आहेत। या वादामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये देखील वाद सुरू आहेत आणि निकालाच्या दिवशीच ही हिंसक घटना घडली। संपूर्ण प्रकरण महाडमध्ये राजकीय अस्थिरतेचे उदाहरण ठरले आहे आणि फरार आरोपींच्या अडचणी देखील अद्याप कायम आहेत। या प्रकरणावर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे। मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना चोऱ्या केल्या किंवा भ्रष्टाचार केला तर त्यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलंय का, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे। तर महाड मारहाण प्रकरणाने राजकीय अस्थिरतेचं चित्र स्पष्ट केलं आहे। या प्रकरणातून राजकीय जबाबदारी आणि पोलीस प्रशासनाची पारदर्शकता यावर चर्चा सुरू झाली आहे।